ऐसे मुझे बारे में सोच के दुनिया चट वाला होया बस सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आमची मंडळी बघा, गँग बघा. तर आम्ही आज चाललोय ते म्हणजे तुम्हाला माहित असेल आपला भारत वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि सकाळीच आज दिल्लीला टीम आली नाही, आज सकाळीच आली ना, आज सकाळी दिल्लीला आले आणि आज दुपारी ती येणार आहे म्हणजे मुंबई मरीन ड्राईव्हला. तर तीच मरीन ड्राईव्हमध्ये सर्व फॅन्स म्हणजे आपल्या भारतामधले जे इंडियामध्ये जेवढे फॅन्स आहेत तेवढे येणार आहेत. सर्व मरीन ड्राईव्ह टू वानखेडे असा जो प्रवास आहे आणि तिथं ओपन रॅली म्हणजे रॅली निघणार आहे. पूर्ण सर्व प्लेयर्स ओपन कार गाडीमध्ये असतील आणि आपण सर्व फॅन्स तिथं हाय हाय हात करायचं आहे त्यांना फक्त आपण. तर तेच बघण्यासाठी आम्ही तिथं सेलिब्रेशन काय ते पण बघू आपण तिथं आणि कशा प्रकारे फॅन्स लोक एन्जॉय करतात ते पण बघू. चला आता इथं कुठं मध्ये शूट नाही करणार, डायरेक्ट जाऊन तिथंच बघू. चला तर चला. अजून एक मी सकाळीच आज फ्रेम पण घेऊन आलोय. फ्रेम कशी वाटते सांगा आम्हाला. तुम्ही समोर फ्रेम बघू शकता. आजच सकाळी घेऊन आलोय. एक आहे भारताची शान आणि एक आहे जान. तर फ्रेम कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. एक आठवण म्हणून माझ्या स्टुडिओला लावलेलं आहे. तर कशाने जायचं, कारने जायचं काय बोटीने, तुझी मर्जी. तर बोटीने गेलो तर परत आपल्याला रात्री जर यायला लेट झाला तर भेटणार नाही बोट. तर आपण गाडी घेऊन जाऊ. चला मॉलला लावू तिथनं मग, कारण तिथं पार्किंग पण भेटणार नाही मुंबईला. एवढी 100% गॅरंटी सांगते. फुल ट्रॅफिक होणार आहे, एवढं फॅन्स येणार आहेत. जाऊ चला, भेटू चला डायरेक्ट मुंबईच्या इथं. चला. आणि आम्ही आता चाललेलो छत्रपती शिवाजी टर्मिनल्स मधून बाहेर निघलोय आम्ही स्टेशन मधून. आणि समोर इथूनच मला वाटते फुल पब्लिक, फुल क्राऊड आहे. दोन्ही बाजूला क्राऊड आहे, पब्लिक चालते पूर्णपणे. आणि आम्ही पण टॅक्सीमध्ये जाणार होतो मरीनला, पण पब्लिकच्या सोबत घोषणा देत मजा आली एकदम. आणि पाऊस पण पडते तेवढाच. पब्लिक बघा, हे बघ पब्लिक बघा, पब्लिक समोर पण पब्लिक. पब्लिक बघा, पब्लिक. रोहित शर्मासाठी पब्लिक. रोहित शर्मा, रोहित शर्मा, रोहित शर्मा. रोहित शर्मा. फायनली स्टेशनच्या बाहेर पण निघलोय. आता चाललोय वानखेडेवर. आणि पब्लिक बाबा बाबा बेकार आहे. बघा पब्लिक म्हणजे स्टेशन पासून ते मरीन लँड पर्यंत पूर्णपणे चॉकअप फक्त फॅन्स मध्ये. बघू चला अजून किती आपल्याला वेळ लागतो तिथं पोचायला. आणि समोर मरीनला आम्ही पोचलेलो. जाऊ चला आता मरीन लाईनला. तर समोर बघता तुम्ही मरीन लाईन्स. आणि इथं क्लाउड बघा, आधीच पब्लिकने जागा जिंकून ठेवलेल्या आहे. गाड्या बिड्या पूर्ण पार्किंगमध्ये कोणाला लावायला चान्सच नाही. सर्व ट्रॅफिक झालेले आहे. आणि पब्लिक बघा, पाऊस पण तेवढाच पडते, पब्लिक पण तेवढीच आहे. एकदम जागा जिंकून पकडून नाही.
रिंकी कसं वाटतंय? मस्त एकदम. गाडी कशी गाडी आली आणि समोर इंडियाची गाडी पण आलेली आहे. ट्रॅफिक बघा, फुल ट्रॅफिक झाले. पब्लिक बघा, फॅन्स भरपूर आलेले आहेत. आम्ही पण तेवढंच फॅन आहोत. चला नाही आपण ट्रॅफिक मधून जाऊ. चला थँक्स जाऊ. चला बोल. परते पाण्याने शूटिंग करायला लागली. पब्लिक बघा, पब्लिक बघा, पूर्ण गॅलरी पासून टॅरेस पर्यंत पब्लिक आहे. समोर गाडी बघा, गाडी फक्त प्लेअर आज आणायला चाललेत नाही. पब्लिक काय त्यांना गाडी जागा सोडत नाही. पब्लिकचं हे बघा, एवढं समोरून सांगतात आम्हाला जागा नाही, आपण जागा सोडायला पण मागत नाही. पब्लिक आता ऐकणार नाही. बघू आता. तर तुम्ही फॅन्स बघू शकता, नजर पोचत नाही एवढं फॅन्स. पूर्ण मरीन लाईन पूर्ण पॅक चॉकअप झालेले आहे. आता आमच्या घराला म्हणजे आतमध्ये एकदा माणूस सापडला ना 1 तास तरी बाहेर निघत नाही. एवढा पूर्ण चॉकअप झाला आहे. तर बघू किती वेळ लागतो. आणि गाडी तर पूर्ण येण्याचे चान्सच नाही. पूर्ण चॉकअप आहे. मला वाटते गाडीचा शो काय होणार नाही. त्यांची जी परेड आहे ती मला वाटते होणार नाही. बघू झाली तर नशीब आपले, कारण का एवढा चॉकअप झालेला आहे. पब्लिक पण बघा, पब्लिक फुल टॅलेंटेड. समोर बघू शकता, मला वाटतं रोहित शर्मा टेम्पो नाही बघा. टेम्पोसाठी पोर्स बघा, रोहित शर्मा टेम्पो आलेले आहेत. 100%.
क्रिकेट नहीं देखती। मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा. तर इथं 7 वाजायला पण आलेत, पण अजून काय गाडीचा पत्ता नाही. कारण का एवढा पूर्ण प्लेयरांची जी गाडी आहे ना ती पूर्ण तिथं चॉकअप झालेलं, ते दिसणार पण नाही, एवढा पब्लिक आहे. तर आता गाडी येण्यासाठी मुश्किलच झालं आहे आणि जेवढी ट्रॅफिक काढतात तेवढीच जास्त वाढत चालली. मला तर वाटत नाही गाडी येईल. तरी बघू, शेवटपर्यंत आलोय तर बघूनच जायचा. आता ती समोर तुम्ही गाडी बघता, ती फायनली ट्रॅफिकमधून बाहेर काढलेली आहे. म्हणजे ती आता प्लेयरांना आणायला चाललेली आहे आणि प्लेयर मला वाटतंय या हॉटेलमध्ये आहे, ट्रेडर्समध्ये आहे. आता बघू त्यांचा कसा प्लॅन आहे. ती आता गाडी तर आलेली आहे त्यांची, ती आता गाडी घेतील आणि त्यांना आणायला जातील. आता समोर बघू शकता प्लेयरांची गाडी चाललेली आहे. पब्लिक बघा, पैसे उसे भारे में सोच के दुनिया चट पैदा होया बस छोड़ वास्ते. पैसे उसे भारे में सोच के दुनिया चट पैदा होया बस छोड़ वास्ते. Everyone, let's go! 1, 2, hoy, hoy, 1, 2, hoy, hoy, 1, 2, hoy, hoy, 1, 2, let's go! India! India! हे बघा, रस्त्यावर बसायची वेळ आली. कधी आम्ही बसलो नव्हतो रस्त्यावर. काय नाही, फक्त रोहित शर्मासाठी आणि पूर्ण आपल्या इंडिया टीमसाठी. त्यासाठी आज बघूनच जाणार. रात्र का नाही नाही, पण बसायला का नाही लागलं इथं. मग 10 वाजेपर्यंत तरी बसलो. सर्व फॅन्स इथं बसलेले आहेत. पाठीवर बघू शकता पूर्ण रोड चॉकअप केलाय त्यांनी आणि फॅन्स सर्व रोडवरच बसलेले आहेत. मग म्हणजे आता मला वाटतंय कमीत कमी जास्तीत जास्त 4 तास व्हायला आलं. अजून कधी येते अजून चाललाय. आणि टाइम पण बराच झालाय, 7 वाजून गेलं आणि समोर पाऊस बघा. आता पावसाचं वादळ येणार आहे, वादळ समोर बघा. आता बघू पब्लिकची मजा बघू. पब्लिक राहते का पळत आहे. आम्ही राहणार म्हणजे साईडला जाऊन थांबण, रोडवर नाही. आमचा शिवम बघते त्या साईडला गेलाय, कुठे फोन पण लागत नाही. बघू कुठेतरी असेल, मी त्याला जाऊ सोबत जाताना घेऊन पण जाणार.
वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. अरे मुंबईचा राजा, अरे मुंबईचा राजा. मुंबई मेरी जान, मुश्किल में जीना यहाँ. We are the vibe, we are the vibe in the Mumbai, all over India. We are the vibe, we are the vibe. सुनो औरतें दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी, हिंदुस्तानी. डीजल वाढले, रिक्षाचे पण भाडे वाढले, टॅक्सी आता झेपत नाही, बसचे पण गर्दी आहे. चालत जाऊया, आवत जाऊया, आयटम बघूया. बुमरा 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 बुमरा. सूर्या दादा, सूर्या दादा, सूर्या दादा, सूर्या दादा. जय मातरम, मातरम. पाकिस्तान बड़वा है. सर्वांगी सुंदर वंशे नुराची, संगीताचे नाद मुक्ता
आणि फायनली समोर गाडी आलेली आहे. फुल पब्लिक इथं आता उभी झालेली आहे. गाडी दिसू पण नाही शकत. कसं वाटतंय? एकदम मस्त काठायला नको बघा एकदम फिलिंग एकदम ऑसम. म्हणजे अंग भरल्यासारखं वाटतंय लाईव्ह आपल्या टीमला बघताना. तर फायनली तुम्ही बघितला असेल व्हिडिओ. आम्ही 4 तास पूर्ण गर्दीमध्ये उभा आणि मला वाटते 8 वाजता त्यांची टीम इंडियाची ती गाडी आली होती मरीन लाईनला. खतरनाक एकदम ड्रीमच कंप्लीट झाला असं काही बी म्हणायला हरकत नाही आपला. कारण का फुल एन्जॉयमेंट केली सर्वांनी, सेलिब्रेशन पण बघितला. तर हा ब्लॉग आता मी इथेच एंड करतो. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि तुम्हाला काय खास करून आवडला ते पण कमेंट करा. भेटू चला पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.